नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आपण आज आपली जी संस्था संकल्प फाउंडेशन त्यातर्फे आपण आपल्या खेडेगावातील डोंगर भागातील शेतकरी लोकांना पावसाळी खोळ वाटप करणार आहोत. तर ती खोळ आपण कशी वाटप करतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ संपूर्णपणे बघा. कुठे पण जाताना दोघांना जायला लागत शूटिंग करायचं. हे प्रमोद आहे भाई, हे सुमितचे. तू तिकडे बोलतोस ना काल? इकडे आम्ही वरती पण थांबलो होतो एक दिवस. बाबू शेठच्या गावात खालीवडी गाव. हे आपल्या संकल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीणदादा धनकर जाधव, माझं भावच आहे. सोबत गीता आहे, बाबू आहे, रवीदा आहेत. आणि प्रमोद दादा. तर आता मी आलुळे गावामध्ये आलो आहे. आज मोडा मंगळवार आहे. मोडा म्हणजे ह्या दिवशी सुट्टी असते, शेतातले कामं करायचे नाही, लोक घरी असतात. त्यामुळे मला आज उद्यापासून भात लावून सुरू होणार. त्यासाठी आम्ही आज खोळ करण्यासाठी आलुळीमध्ये सुरुवात येणार आहे. इथनं पुढे हळूहळू सगळी गावं करत जाणार. पाणी बघा सर रस्त्याने. पाऊस पूर्णपणे पाऊस चालू आहे, जोरात पूर आले नदीला सगळं. हे आलुडी गावावर पूर्ण डोंगरावरती बसलेला. हा वजरे धबधबा भारतातील सर्वात उंच असलेला असा 3 टप्प्यात पडणारा वजरे धबधबा हा आलुळे गावातून समोर असं दिसतो. तर आपले संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे. तुम्हाला संकल्प फाउंडेशनचं सर्वांना माहितीच आहे. एक सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये 5-6 वर्षापासून काम करत आले ते. यांची साधारण ओळख करून द्यायची म्हटलं तर आपले प्रवीण जाधव, आपले काय सर्व अध्यक्ष म्हणून आहेत संकल्प फाउंडेशनचे. तसेच रघुनाथ सुर्वे, सुमित दामळे अशा लोकांच्या माध्यमातून हे संकल्प फाउंडेशनचं कार्य चालू आहे. संकल्प फाउंडेशन आहे यांच्या वतीनं प्रवीण जाधव यांच्या मार्फे आज आपल्या ग्रामपंचायत पाटेकर येथे सर्व शेतकरी खातेदार यांना फळ वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ते त्या ग्रामस्थांच्या वतीनं त्याचे आर्थिक स्वागत करण्यात फाउंडेशनमार्फत आम्ही फळ वाटपचा कार्यक्रम करत आहोत आपल्या पाटेकर गावामध्ये. खरं तर आम्ही 2012 पासून शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करतो. मला वाटतं बऱ्यापैकी लोकांना माहिती नसेल आपल्या शाळेत किती मुलं राहतात, मुलं शिक्षण मुलं होतात. आम्हाला असं प्रामाणिक वाटतं की तुम्ही ग्रामस्थांनी वगैरे थोडंसं लक्ष द्या. कारण आम्ही जेव्हा शाळेला होतात आपली शाळा पाटेकरची शाळा आदर्श शाळा होती. कसला पाऊस आहे? बघा पाऊस किती पाणी पाणी
जास्त झाल्यावर पाऊस नाही होत असं म्हणणार आहे. आज जोरात पूर आलाय. कसलं पाणी मला पाऊस कमी पाहिजे थोडा फोटोसाठी तर सावले आपल्या गावचे भाषे प्रवीण जिल्ह्यात जाधव त्यांचे अध्यक्ष सर्व तरी करते ते आज आपल्याला त्यांनी पावसाच्या खोली केलेल्या तरी त्यांची सगळ्या मंडळातर्फे त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. संकल्प फाउंडेशन नावले यांच्यातर्फे पावसाळ्याच्या खोळा वाटप वडगाव येथे होत आहे आणि त्या दिल्याबद्दल संकल्प फाउंडेशनचे आभारी आहोत. संकल्प फाउंडेशन यांच्या आज फळा वाटप करण्यासाठी आपल्या गावामध्ये आलेले आहेत. तरी प्रत्येक महिला, पुरुष, मुलं सर्व या संकल्प फाउंडेशनमध्ये असणाऱ्या सर्व लोकांचं मनपूर्वक आभार मानून आजचं हे मेळावा संपन्न झाला असं जाहीर करतो. केळवली संकल्प फाउंडेशनतर्फे आपल्या गावातील गरजू लोकांना ज्याची आपल्याला पावसाळ्यामध्ये खूप आवश्यकता असते अशा खोळींचं वाटप संकल्प फाउंडेशनतर्फे करण्यात आलेलं आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे यांचा. आपल्यासारख्या डोंगराळ भागामध्ये, अतिशय दुर्गम भागामध्ये संकल्प फाउंडेशनतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. त्या उपक्रमापैकी आपल्या शेतात काम करणाऱ्या गोरगरीब जनतेला पावसाळ्यामध्ये खोळींची फार आवश्यकता असते, तर त्याचं वाटप आज आपल्या केळवली या गावामध्ये झालेलं आहे. तर मी आपल्या केळवली गावातर्फे संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण जाधव, तसेच संकल्प फाउंडेशनचे सदस्य सुमित जांभळे, रवींद्र मोरे आणि आमच्या सुमित जांभळ्यांच्या मिसेस त्या पण इथं हजर आहेत. या सर्वांचं आपल्या केळवली गावातर्फे मी हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आणि अशीच त्यांनी आपल्या भागातील डोंगराळ भागातील लोकांना सदैव मदत करावी अशी त्यांच्याकडे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या मनोगत थांबवतो. धन्यवाद. तर अशा प्रकारे आजचं फॉरवर्ड करून झालं आहे. आम्ही 4 गावं बाकी आहेत ती पुढच्या 2 दिवसामध्ये. धन्यवाद.